माझ्या नवऱ्याने जर नसता काळजापासून चाकू जर अडवला तर आज मी तुमच्या समोर बोलायला सुद्धा उभा राहिले नसते. आणि ज्या माणसाने माझ्यावर चाकू मारलाय त्या माणसाची माझी भांडणं पण नाही आणि त्याच्यावर केस पण नाही. मग तो माणूस येऊन मला म्हणतो की तू केशी माघारी घे. मग या केशी कुणाच्या माघारी घ्यायच्या? दबाव टाक. माझ्यावर दबाव टाकला आणि मला जीव मारायचा का त्या दिवशी प्रयत्न होता 22 तारखेला. तलवार चाकूने माझा जीव जात नाही म्हणून त्यांनी तलवार आणली साहेब. आणि तलवार मी अशा हाताने माझ्या डोक्यावर घेतली सर. आणि त्या तलवारीचा वार माझ्या हातावर. या पूर्ण महाराष्ट्राच्या लोकांना एकच विनंती आहे हात जोडून की या लोकांना आणि अशा अधिकाऱ्यांना कडक कारवाई करा. मी जर आज मेले असते परवा दिवशी तर आज मी तुमच्या समोर बोलायला सुद्धा राहिले नसते. मी मेले असते, मला पुरून दिला असतं, माझी कहाणीच संपून टाकली असते. तर पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला माझी कळकळीची विनंती की मला या गोष्टीत न्याय मिळावा. आणि जेवढे आरोपी आहेत आणि ज्यांनी ज्यांनी त्या माणसाला सुपारी दिली त्या माणसाला तात्काळ अटक करून त्याची कायदेशीर चौकशी होऊन त्यांना कडक कारवाई करावी. आपल्यासोबत बोलणार आहेत कांचन भोसले. गेल्या 1-2 दिवसापूर्वी त्यांच्यावरती जो प्राणघातक हल्ला झालेला आहे त्या संदर्भामध्ये आपल्यासोबत बातचीत करणार आहेत. नमस्कार. नमस्ते सर, मी कांचन साक्षर भोसले, राहणार सोनगाव. माझ्यावर प्राणघात हल्ला झालेला आहे. आणि प्राणघात हल्ला झाल्यानंतर मी इथं 112ला फोन करून सरकारी हॉस्पिटल बारामती इथे ॲडमिट झाले होते. मी तर ॲडमिट झाले होते. तर त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 तारखेला पोलीस स्टेशनला आलते, शेअर पोलीस स्टेशनला. तर शेअर पोलीस स्टेशनला आल्यानंतर ग्रामीण पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिथं चंद्रकांत यादव साहेब मला म्हणले की मी तुझा गुन्हा दाखल करून घेतो पण मी तुझ्यावर बी गुन्हा दाखल करायला होतो. असे यादव साहेब म्हटले. असे यादव साहेब म्हणले. ते काल माझी FIR दाखल करून घेत नव्हते. मी काल 9 ते 4:30 वाजेपर्यंत, सकाळच्या 9 वाजल्यापासून तर संध्याकाळच्या 4 वाजेपर्यंत मी इथं पोलीस स्टेशनला थांबले होते. आणि त्यांनी त्या सगळ्या आरोपींना फोन करून बोलवून घेतलं होतं. आणि इथं ते पण मला तसेच म्हणते की तू गुन्हे माघारी घे तेव्हा तुझा आम्ही गुन्हा दाखल करून घेतो. कधी हल्ला झालेला आहे तुमच्यावरती? माझ्या 22 तारखेला सर संध्याकाळी हमला झालेला आहे. अद्यापर्यंत आता गुन्हा दाखल झाला का? अहो, त्यांना मी लाईव्ह केलं रात्री. लाईव्ह केल्यानंतर त्यांनी मला परत 1 तासाने फोन केला आणि त्यांनी गुन्हा दाखल करून घेतला. आता करून घेतला त्यांनी. आरोपींना पकडलं? अजून नाही आरोपींना पकडलं. काय कारण आहे तुमच्यावरती गुन्हा म्हणजे हल्ला करण्यापाठी? सर गेल्या 7-8 महिन्यापूर्वी माझ्या दिरांनी मला मारहाण केली. तिथं चाकूने वार केलता. तिथं 326 झालेला आहे. तर चंद्रकांत यादव सर काय म्हणले नॉर्मल रिपोर्ट आलाय 326 काय कोण आहे ते चंद्रकांत यादव सर? इथले PA साहेब आहेत, ते मोठे अधिकारी पोलीस स्टेशनचे इंचार्ज आहेत ते. आणि त्यांनी मला सांगितलं की तुमचा FIR म्हणजे सर्टिफिकेट नॉर्मल आलं. मग मी त्यांना म्हटलं सर मला चाकूने वार लागलाय मांडीला, वीट लागलेली माझ्या मांडीला. मला पोलीस स्टेशन मध्ये येऊन अजून त्या माझ्याकडे व्हिडिओ आहेत. मी माहितीच्या अधिकाऱ्याखाली ते व्हिडिओ काढून घेतले साहेब. ते व्हिडिओ त्यांना दाखवले की पोलिसांच्या समोर त्या बाईने मला येऊन मारलं तरी तुम्ही तिचा 326 कलम लावलाय आणि परत तुम्ही म्हणताय की आता आम्ही 324 करणार आहे का? तर ती बाई चंद्रशेखर यादव साहेबांची ओळखीची आहे, कर्जतची म्हणून. का कोण आहे चंद्रशेखर यादव साहेब? इथले PI साहेब आहेत. ते पहिले ह्याला कर्जतला होते इंचार्ज. आणि त्यामुळे कर्जतच्या त्या महिलेचा आणि त्यांची चांगली ओळख होते. आणि त्यांची ओळख असल्यामुळं त्यांची फ्रेंडच म्हणायचं का. तर काल माझा गुन्हा दाखल करून घेतला नाही. तिचं काल नाव काढण्यासाठी पण चंद्रशेखर यादव साहेब म्हणले तुम्ही जर त्याच्यावर गुन्हा दाखल केला असेल तर मी तिला सांगतो की तुझ्या गुन्हा दाखल करायला. म्हणजे माझा मर्डर करण्याचा आलाय, जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. फार जीवच घेतला होता सर. माझ्या नवऱ्याने जर नसता काळजापासून चाकू जर अडवला तर आज मी तुमच्या समोर बोलायला सुद्धा उभा राहिले नसते. आणि ज्या माणसाने माझ्यावर चाकू मारलाय त्या माणसाची माझी भांडणं पण नाही आणि त्याच्यावर केस पण नाही. मग तो माणूस येऊन मला म्हणतो की तू केशी माघारी घे. मग या केशी कुणाच्या माघारी घ्यायच्या? दबाव टाक. माझ्यावर दबाव टाकला आणि मला जीव
मारायचा का त्या दिवशी प्रयत्न होता 22 तारखेला. आणि जीव मारायचा प्रयत्न असताना देखील हे चंद्रशेखर यादव साहेबांनी इतकं मला काल ब्लॅकमेल केले की माझा गुन्हा सुद्धा दाखल करत नव्हते. मी जेव्हा रिक्वेस्ट केली, लाईव्ह आले, जेव्हा सुदर्शन राठोड साहेबांना मी मेसेज टाकले, त्यांना कॉल केला, त्यांना फोटो पाठवले, तेव्हा त्यांचा कॉल झाला असेल की नाही झाला मला माहित नाहीये. तेव्हा ते आता पोलीस स्टेशनला आलेले आहेत सुदर्शन राठोड साहेब. कोणते कलम टाकलेले आहेत आरोपींवर? आता पहिला जुना 327 होता, आता 109 टाकण्यात आलेला आहे हाफ मर्डरचा. आणि सर, जी माझे गुन्हे दाखल आहेत कोर्टात किंवा पोलीस स्टेशनला, ह्याच्यावर आतापर्यंत कुणावरच कारवाई झालेली नाही. खाली नोटीस देते सोडून देते, नोटीस देते सोडून. सगळ्यांचे पुरावे देखील आहेत माझ्यावर. आणि जी ज्यांनी निवेदन संदीप भोसले यांनी मला पुन्हा सुपारी घेतली आणि का मला कोणापासून सुपारी घेतली त्यांनी? एवढ्या माझे कमीत कमी 60 दुश्मन आहेत. मग 60 दुश्मनांनी यांना सुपारी दिली का? ह्यो मला काय येऊन माझ्या घरात म्हणला की तू केस काढून घे माघारी, नाही तर तुला जीवच मारतो. आधी मला सर 5 चाकू मारले त्यांनी. हिथं मारलं, हिथं मारला, हात फ्रॅक्चर झालाय माझा. परत डोक्यात मारला सर चाकू, डोक्यात पण लागलाय चाकू, परत इथं एक लागलाय. आणि तलवार, चाकूनी माझा जीव जात नाही म्हणून त्यांनी तलवार आणली साहेब. आणि तलवार मी अशा हाताने माझ्या डोक्यावर घेतली सर, आणि त्या तलवारीचा वार माझ्या हातावर. एवढं सगळं एवढं गंभीर असून सुद्धा इथले PSI म्हणजे गुन्हा दाखल करून घेत नव्हते. यादव साहेबच आहेत ना? चंद्रशेखर यादव साहेब अजिबात गुन्हा दाखल, आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात. आणि जेवढ्यांची FIR मध्ये नाव आहेत तेवढे म्हणजे आरोपी आहेत. असा त्याच्यातला एक की सगळे क्रिमिनल आहेत, स्मगलर आहेत, कोण दारू गांजा ऐकणारे आहेत, कोण चोऱ्या दरोड्या मारणारे आहेत. अशा लोकांना चंद्रशेखर यादव साहेब पाठीशी घालतात. आणि जो की नुरा भोसले उर्फ चंद्रकला ही त्यांची मैत्रीण आहे, त्याच्यामुळं तिला पाठीशी घालण्यासाठी त्यांनी काल जीवापाड प्रयत्न केलेत. आणि माझ्या आणि माझ्या घरच्यांवर आणि मुलांवर तुझ्या बी खोटा गुन्हा दाखल करतो का नाही खोटा, असं म्हणून मला धमकी दिली त्यांनी. आरोपींना अटक नाही? अजून आरोपींना अटक नाही सर. माझी या पूर्ण महाराष्ट्राच्या लोकांना एकच विनंती आहे, हात जोडून, की या लोकांना आणि अशा अधिकाऱ्यांना कडक कारवाई करा. मी जर आज मेले असते परवा दिवशी, तर आज मी तुमच्या समोर बोलायला सुद्धा राहिले नसते. मी मेले असते, मला पुरून दिला असतं, माझी कहाणीच संपून टाकली असते. पण पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला माझी कळकळीची विनंती की मला या गोष्टीत न्याय मिळावा. आणि जेवढे आरोपी आहेत आणि ज्यांनी त्या माणसाला सुपारी दिली, त्या माणसाला तात्काळ अटक करून त्याची कायदेशीर चौकशी होऊन त्यांना कडक कारवाई करावी. या होत्या भोसले ताई, ज्यांच्यावरती 2 दिवसापूर्वी प्राणघातक हल्ला झालेला आहे. त्यांना आता कितपत बारामती पोलीस स्टेशन न्याय देणार हे बघणे या ठिकाणी होणार आहे. कॅमेरामन अभिजित वाघमारे समी, सौरभ वाघमारे, ER न्यूज मराठी.